जे दररोज आपल्या स्पर्धेमध्ये एंटरटेन करतात आपल्याला. स्वागत आहे आपले. नाही, आजचा दिवस तर कोबराचाच आहे कारण आज महाशिवरात्री आहे. नो प्रॉब्लेम. परंतु आज रात्रीच्या साईड पाहिलं तर बिलातून तो बाहेर निघालाय. चला कोबरा या आता खाली या, थोडंसं मनोरंजन करा आपण प्रेक्षकांचं. 2 षटकांचा खेळ संपला. 25 धावा थर्ड ओव्हरला सुरुवात होते आणि बॉलिंग मार्क वरती आला मॅन फ्रॉम उंबारली प्रेम भोईर. सामना तर चांगल्या प्रमाणात प्रेक्षकांना पाहायला मिळेल, त्यात काही शंका नाही. कारण एका बाजूला भिवंडी कॅरनचा तुम्ही क्लास पाहू शकता, दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबुलीचा क्लास तुम्ही या सामन्याच्या अनुषंगाने मात्र पाहणार आहात. तेजस भोईर पुन्हा ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय आणि प्रेम भोईर आता मात्र या ठिकाणी या षटकात सुरुवात करतोय. तिसरा षटक, 6 ओव्हरची मॅच. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये भिवंडी स्टार संघ पाहायला मिळतोय. एक विकेट जरूर त्यांनी गमावलं विनय पाटीच्या रूपाने, 0वरती तो बाद झाला आणि त्याच्यानंतर 25 धावांची पार्टनरशिप बलवंत दलवी आणि साहिल शेखच्या मध्यंतर आपण पाहिली. बलवंत खेळतो 18वरती, साहिलनं एक षटकार मारला, 7 धावा त्याच्या पाठमधून निघाल्या आतापर्यंत. प्रेम भोईर हो यॉर्करचा प्रयत्न पुन्हा मात्र या ठिकाणी साहिलनं चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. आणि साहिलचं हे वैशिष्ट्य राहिलंय की खराब चेंडूची कधी वाट लावायची आणि चांगल्या चेंडूला कधी सन्मान द्यायचा. हा क्रिकेट आपण सातत्यानं साहिल शेखच्या वतीने पाहत आलेलो आहोत. मी अगोदर त्याच गोष्टीचा उल्लेख केला की 6 ओव्हरची मॅच आहे. पेशन्स लेवल इकडे बॅटरला ती वाट पाहावी लागणार देखील आहे. खराब बॉलची चांगल्या चेंडूंचा सन्मान देखील करावा लागणार आणि साहिलने आतापर्यंत ते केलंय. खोला जसा बॉल आला अगोदर शफल होत होता, ट्राय करत होता ऑन साईडला खेचू आपण बॉलला, पण त्याने बघितलं बॉल अगदी समोर खोलात येतोय. सॉफ्ट हँडने खेळला, कव्हर्सकडे सिंगल आणि या सिंगलने बलवंत येतोय. स्ट्रायकिंग एंडला स्कोर सध्या 26. लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट आता लेफ्टी बॅटर आहे. बॉलर्स बॅक, लॉंग ऑफ कडे बॉल चाललेला आहे. फिल्डर सध्या आपल्याला पाहायला मिळतात फारच वेगाने. मिस्टेक झाले तिकडे थोडासा वेळ घेतला त्यांनी थ्रो करण्यासाठी आणि त्यामध्ये 2 धावा आपण पाहतोय. बलवंत आणि साहिल पूर्ण करतात. 2 नेट सध्याचा स्कोर भिवंडीचा 28. जर माझ्या सोबतीला के आहेत आणि केला आम्ही सुरुवातीला ज्यावेळी आम्ही प्रथमतः स्पर्धा प्रीमियर लीग ही स्पर्धा छत्रपती शिवाजी क्रीडांगण कुकसे या ठिकाणी आम्ही कव्हर केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं विनोद पाटील सर यांच्या सोबतीला के आले आणि मात्र तिथून केने मात्र आपल्या या क्षेत्रामध्ये पाठीमागे बोलून पाहिलं नाहीये. त्याची ती जर्नी आहे ती पुढे चालत गेली आणि पुन्हा मात्र लक्षा बैलाच्या माध्यमातून आम्ही एकत्र आज या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये जोडले आहोत. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज प्रेम भोईर हो, पुन्हा मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता, अगदी ऑफ साईडला ड्राईव्ह केला चेंडूचा, अगदी स्टा कव्हरला हो दुहेरीचा प्रयत्न होतोय. दोघांमध्ये हेजिटेशन, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र ही दुहेरी धाव नाकारलेली. एकावरतीच आता मात्र दोघे समाधानी राहिले. चांगला कॉल होता, अन्यथा इकडे आता विकेट जाणार होती. ज्या पद्धतीने थ्रो केला होता त्या फिल्डरने वेगाने आणि शेवटी बलवंतने नकार दिला देखील आणि योग्य वेळेला साहिल पुन्हा त्याचा पॉपिंग क्रीजमध्ये परतलाय. एकच धाव आली आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 29. ट्राय करत आहेत दोघेही बॅटर. आपण या ओव्हरमध्ये पाहतोय मोठ्या फटक्यासाठी चान्स घेत आहेत बिकॉज स्टार्ट त्यांना भेटलेलं ऑलरेडी 2 ओव्हर्समध्ये. मागचं जे षटक होतं ते प्रोडक्टिव्ह राहिलं बॅटिंग करणाऱ्या भिवंडी 11 साठी. प्रेम पुन्हा एकदा लेफ्ट आर्म विथ विकेट पुढे आलाय, फुल टॉसला स्विंग केलाय आणि बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार, कडक शॉट. भिवंडी BC4चा आपण जर विचार केला तर मात्र सिटी फॉर्मॅटमध्ये साहिल शेख भन्नाट फॉर्मात आहे आणि काय जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ तो साकारतोय. योग्य वेळेवरती योग्य स्ट्रोक आणि मित्र म्हणजे प्रेम भोईरनं इथे तर मात्र मेजबानी दिली साहिल शेखला. आणि जर याच्या प्रमाणे जर चेंडू जर साहिल समोर तुम्ही जर टाकले तर साहिल तुम्हाला रात्रभर असेच फटके मारत राहणार, कारण ती ॲबिलिटी त्याच्याकडे आहे, ती क्वालिटी त्याच्याकडे आहे. नो डाऊट. ऍक्शन दिपल्यामध्ये पहा अगोदर जी त्याने पायांची हालचाल केली त्यावेळेला इकडे जो प्रेम होता मोहात पाडलं. बॉल खोलात येणार आहे, तो फुल टॉस झाला आणि त्याचा फायदा झाला. साहिलने बॉलला फेकलंय. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट आहे बट बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. वेग चांगला आहे, फार कमी वयामध्ये खऱ्या अर्थानं या गोलंदाजाने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये छाप सोडलेले. कुंभारली गावाला ते बिलॉंग करतात आणि लेदर बॉलचं प्रशिक्षण घेऊन जरूर तो आपल्याला पाहायला मिळतो. टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय, चांगला रिधम आहे आणि इकडे मात्र या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा देखील त्याने खर्च केलेला. चांगला फटका जो आपल्याला पाहायला मिळाला होता साहिलकडून, फिरून मारला होता षटकार. हो, गिरकी देत असताना मात्र त्या ठिकाणी तो स्ट्रोक आपण पाहिला. पुन्हा फुल टॉस, पुन्हा प्रॉपर कनेक्शन. साहिल शेख इज ऑन फायर. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर जात असताना या ओव्हरमध्ये प्रेम भोईरवरती कुठल्याप्रमाणे साहिलनं प्रेम दाखवला नाहीये आणि त्याच्या अगेन्स्ट तब्बल आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 16 धाबा खर्च केल्या. काय खेळ साकारलाय. 3 ओव्हरचा खेळ संपण 41ला 1.
सध्या भिवंडी स्टार संघ आपण पाहतो. हा शेवटचा बॉल ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. प्रॉपर या ठिकाणी स्वतःला गिरकी दिली आणि गिरकी देत असताना या ठिकाणी चेंडूला मात्र फिरकी दिली आणि डिपॉझिट केले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दोन्ही खराब बॉल प्रेमकडून आपण बघितले. फुल टॉस वरती फुल टोल फिरून दोन्ही फटके आपल्याला पाहायला मिळाले आणि बॉलला पुन्हा ऑन साईडला मारले त्याने. साहिलचा बॅटमधून 2 षटकार आलेत आणि दोघंही सेट झालेले आहेत. आता 6 बॉल 20ला साहिल शेख खेळतात तर 11 बॉल 21ला बलवंत खेळतोय. त्यांनी बघितलं पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं नव्हतं ते आता मागच्या 2 ओव्हरमध्ये घडलेलं आहे. दोन्ही षटकार राहिली 16 धावांची आणि ओव्हरऑल 41 भिवंडीचं धावफलक 3 षटकांचा खेळ संपलाय. आणि भिवंडी स्टारची आपण बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर अजूनही खूपच लॉंग आहे. मग विजय किणेचं येणं अजूनही बाकी आहे. प्रत्येक वाकडे चांगल्या फॉर्मात आपल्याला पाहायला मिळतं. या वन साइड हिरो आदित्यचं येणं बाकी आहे. मनोज घाटाल एक एक्सप्रेस बॅट त्यांच्याकडे आहे. सुरुवातीला पाहिलं तर अजय कदम सुद्धा मात्र चांगली बॅटिंग करू शकतोय. परंतु सुरुवात जी हवी होती ती सुरुवात भिवंडी स्टार संघाला मात्र या ठिकाणी बलवंत आणि साहिलने मात्र प्राप्त करून दिली. अजूनही 3 ओव्हरचा खेळ येणं बाकी. आणि जर याच फ्लोनंतर मात्र बॅटिंग जर झाली के या ठिकाणी तर आय थिंक 80च्या पुढे आकडा मात्र आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकेल. नो डाऊट. पण आता जो गोलंदाजीसाठी आलाय त्याने पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती आणि 9 धावा फक्त खर्च केले ते. इव्हन एक विकेट. फुल टॉस होता. ड्राईव्ह केला एक्स्ट्रावरच्या गॅपमध्ये बॉल. शेवटी चांगला प्रयत्न आहे मात्र खेळ तो पोहोचलाय सीमा पार. चौकार. चुकीचं क्षेत्ररक्षण. चला आमच्या आता डीजे मास्टर सुद्धा लय मध्ये आलेले आहेत. तर आता लय बरी सॉन्ग लावायला तुम्ही सुद्धा सुरुवात करा. कारण वातावरण आता मात्र टाईट झालं आणि खऱ्या करताना मात्र चांगल्या क्रिकेटची सराहना आता मात्र आपली सर्व लाडके प्रेक्षक करतायत. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफचा फिल्डर जरूर चेंडूवरती पोहोचला आणि शेवटच्या मोमेंटला चेंडून मात्र या ठिकाणी सीमारेषा ओलांडली. चौकार. प्रयत्न चांगले होते पण तिकडे बॉलचा वेग आणि फर्स्ट मध्ये ती गती तो थोडीशीच फक्त कमी करू शकला आणि त्यानंतर बॉल गेलाय निघून. 45 वरती धावफलक आहे. ओ खोलात बॉल अपील आहे मात्र इकडे अंपायर त्यामध्ये कोणत्या रस दाखवत असताना पाहायला मिळाले नाही. 1 धाव. लेग बाईट्स. थोडंसं इम्पॅक्ट जर पाहिलं तर के लेक्स्टमच्या थोडंसं बाहेर असावं त्यामुळे मात्र ही पंचांनी अपील फेटाळली. बॅटर एक्झॅक्टली पूर्ण ऑफस्टमच्या बाहेर निघाला आणि इम्पॅक्ट ऑफस्टमच्या पलीकडे होता आणि तेच मात्र पंचांनी पाहिलं. राईट डिसिजन आहे बिकॉज बराच बाहेर होता बलवंत ऑफस्टम्प पासून. बॉल जरूर आत येत होता पण तो तितका आत आला नसता आणि त्यामुळे अंपायरचं जरूर योग्य डिसिजन आहे. त्यांना हिंट आणि त्यांच्या चेहऱ्यावरची जी स्माईल आपण बघितली बिकॉज विकेट किपर आणि बॉलर भरपूर इंटरेस्टेड दिसत होते अपीलमध्ये. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 46 वरती आहे. दुसऱ्या स्पेलमध्ये अर्थातच सौरभ मात्रे हे षटक सध्या 4थं प्रगतीपथावर आहे आणि दोन्ही बॅटर सेट आहेत. मात्रे टॉप एज बॉल हवेत. कॉल सध्या दिलाय गोलंदाजाने. कॉटन बॉल. विकेट डाऊन. 46 for 2 भिवंडी. प्रचंड वेग आणि त्यासोबत जी लेंथ आपण बघितली
यॉर्कर. वा, ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बलवंत जे इरादे होते, स्ट्रेट बॅटने लॉफ करायचं होतं समोर त्याला, मात्र बॅटचा फ्लो येण्याअगोदर बॉल पिच झाला पॉपिंग क्रीज मध्ये आणि थेट गेला विकेट किपरकडे. शेवटचा बॉल मात्रे. ओहो, आउटसाइड एज आहे, निघालाय बलवंत. वन मोर विकेट डाऊन. 47 ला तिसरा झटका बसलाय. 4 षटकांचा खेळ संपला. भिवंडी. आणि दरम्यान पाहू शकला या ठिकाणी ग्रामपंचायत देवरुंगपाड्याचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय राजूजी घोडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला सन्माननीय त्याचं कोरी आपण सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी पहा बादशी कडा आणि किशोरजी गायकवाड यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर पाहू शकला या ठिकाणी प्रत्येक वाकडे आलाय प्रिन्स ऑफ चौदरपाडा. आणि हे दर्दी प्रेक्षक पास चौदरपाडा गावातील सर्व प्रेक्षक आपल्याला ऑन स्क्रीनमध्ये पाहायला मिळत आहेत. मग या प्रेक्षकाचा मी एकच उल्लेख करेन, हो यूट्यूबर मिस्टर राहुल पाटील सुद्धा मात्र त्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. हाय डेफिनेशन कॅम्पचं तेजस या स्पर्धेचं टेलिकास्ट करत आहे आणि प्रत्येकाची जी गोड स्माईल होती, या उद्योजक आणि त्यासोबत सिटी इमर्जिंगचे अध्यक्ष आपले रिग्नेश पाटील राणाल आणि त्यासोबत नामवंत खेळाडू ठाकूरपाड्याचे महेशदादा ठाकरे यांचे आगमन झालेलं आपलं सर्वांचं लक्ष चषक 7721 मध्ये देवरुंगकरांच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे, सुस्वागत. कल्याण मुलीच्या खेळ भिवंडी खेळते. एक्झिबिशन मॅच आहे, 6 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 47 धावा आहेत आणि 3 विकेट देखील आपण पाहतोय. हो निश्चितपणे परंतु या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी आपल्याला सौरभ मात्रच्या वतीने पाहिली. हो ओव्हर पिच बॉल ऑनसाला उडवला, मिड विकेट फिल्डर तैनात, नो मिस्टेक, प्रॉपर झेल पकडला आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय मिस्टर सनी पाटील. प्रतापजी पाटील साहेबांचे लाडके सुपुत्र मिस्टर रिग्नेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आणि त्यांच्या सोबतीला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आमचे लाडके व्यक्तिमत्व महेशजी ठाकरे यांना तुम्ही आपण पाहू शकाल. आणि नुकतंच त्याचं शुभागमन झालं होतं. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत देवरुंगपाड्याची राजूजी घोडे आणि सोबतीला किशोरजी गायकवाड यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 47 धावा धावफलकावरती 4 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. कपिल पाटीलचे वाडेकरचे फिरकीपटू आहेत आणि चांगली कॅच पहिल्याच बॉलवरती. रिव्हर्स अटेम्प्ट त्या बॉल हवेत होता. विकेट किपर फारच वेगाने आलेत. विकेट किपर आणि गोलंदाज दोघे एकाच गावचे आहेत आणि इकडे सध्या तरी बॅटर्सला शांत ठेवलंय. दुसरा बॉल डॉट आला. 47 वरती धावसंख्या थांबली. फर्स्ट ओव्हरमध्ये धावा तितक्या नव्हत्या, मात्र सेकंड थर्ड ओव्हरमध्ये 32 आल्या. फोर्थ ओव्हरमध्ये पुन्हा एकदा धावसंख्येची कमतरता. फिफ्थ ओव्हर आहे. ग्लान्स करायचा होता, डायरेक्ट हिटला चान्स, बट तिकडे मिस झालाय आणि फार वेगाने बॅटर येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रतीक स्ट्रायकिंग एंडला धावा लेख. चला तर मात्र पंचाकडे या ठिकाणी टीव्ही पंचाकडे या निर्णय सोपवलं की ज्यावेळी बॅटरनं मात्र चेंडू ग्लान्स केला त्यावेळी मात्र ट्रॅकला मात्र चेंडू ब्रश झालाय की नाही हे आता मात्र चेक करायचं आहे. सर ओके, चला आपले टीव्ही पंच या आपण चेक करायचं. आपण डायरेक्ट हिट झालं असतं तर काम तमाम होतं, कारण ऍक्शन रिप्ले जो आपल्याला दाखवला जात आहे या फ्रेममध्ये प्रतीक नव्हता, मात्र ऑन ग्राउंड अंपायरने जास्टसाठी टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. आय थिंक जेव्हा ओव्हरस्टेपिंग ओके बॉल जेव्हा रिलीज केला कपिलने तेव्हा एक्झॅक्ट पाय कुठे पडला हे आता टीव्ही अंपायरला चेक करायचं. वाडेकर म्हटलं की फिरकीचं माहेरघर जा, गावाने बरेचसे फिरकीपटू आजवर इंट्रोड्यूस केलेले आहेत. सिद्धू पाटील हे नाव प्रत्येकाच्या परिचयाचं आणि त्यांच्या तालमीमध्ये घडलेला कपिल आहे. पाहूयात आपल्याला टीव्ही अंपायर सांगतील पाय कुठे एक्झॅक्ट पडलाय कपिलचा. एकच विनंती आहे, बॅटर ते सेफ आहेत, फिल्डिंग आपण सजवून घ्या. यस, जो काही निर्णय तो तुमच्यापर्यंत आम्ही निर्णय पोहोचवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून जास्त वेळ आपण या ठिकाणी खर्च करू नका. खास करून कल्याण डोंबिवली संघ
चला नो बॉल तर नाहीये. अंपायर ओव्हरस्टेपिंग नाहीये. इट्स तर हा फेअर बॉल असेल आणि बॅटरनं आय थिंक एक धाव बॉलून कंप्लीट केलेली आहे या ठिकाणी. सर बाईज लेग बाईज की बॅट कट. बॅट कट येस. ओके ओके चला बऱ्याचशा घडामोडी एकाच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्या ना. बॅक टू द क्रिकेट पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. लक्ष्य चषक 2026 अंतिम रजनी एक्झिबिशन मॅच आपण एन्जॉय करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी प्रत्येक रजनीमध्ये प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आणि आताही प्रत्येक स्टँड खचाखच भरलेला आहे. कपिल सध्या ऑन स्क्रीन आहे, जो गोलंदाज आहे. या षटकातील 3 बॉल बाकी आहेत आणि लेफ्टी समोर आहे आता प्रतीक. शॉर्ट बॉल ऑन साइडला विरकावलाय. बॉल स्क्वेअर लेगच्या वरतून आउट ऑफ द पार्क. षटकार. वाव. प्रिन्स ऑफ सौदरपाडा प्रत्येक वाकडे आणि त्यांनी सांगितले की माझ्या वाकड्यात तुम्ही घुसू नका, तर मी असे वाकडे तिकडे फटके मारू शकतोय. आणि काय फटका त्यांनी केला. पहिला सिक्सर त्याच्या बॅटमधून येत असताना या षटकारच्या अनुषंगाने 50 अप 54 धाव फलक्यावरती. हो पिक अप केला के बॉडीला रोल केलंय चांगल्या पद्धतीने. फुटवर्क रेडी होता अगोदर, ट्रिगर मुवमेंट अँड देन बॉलला इकडे फेकून देत असताना स्क्वेअर लेगचा वरतून प्रतीक. 50 अप. भिवंडीचा धावफलक सध्या आपण 54 या आकड्यावरती पाहत आहोत. चांगला खेळ सुरू आहे. 6 ओव्हरच्या मॅचेसमध्ये आपण ज्या गोष्टीचा सुरुवातीपासून उल्लेख करत होतो की बॅटरला पेशन्स लेवल देखील दाखवायचा त्याचा. बिकॉज सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये तुमचे 4-5 विकेट पडले तर त्या गोष्टीचा फटका बसणार आहे तुम्हाला. पण इकडे ज्या पद्धतीने भिवंडीचा बॅटिंग ऑर्डरने खेळ केला, पहिल्या ओव्हरमध्ये जरूर त्यांना तितक्या धावा भेटल्या नाही, पण सेकंड थर्ड ओव्हरला कॅपिटलाइज केलं. फोर्थ पुन्हा जेव्हा सौरभ आला तिकडे तितक्या धावा आल्या नाही, कारण लास्ट ओव्हरमध्ये फक्त आपल्याला 6 धावा पाहायला मिळाल्या. इकडे सध्या अटॅक. आणि दरम्यान पाहू शकला या ठिकाणी शिबाग बनवत असताना भिवंडी तालुक्यातील लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय विश्वनाथ चेंदे साहेबांचे सुपुत्र फडका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष राहुल शेठ चेंदे यांचा शुभागमन झालेला आहे. त्यांच्या सोबतीला मिस्टर एक जबरदस्त क्रिकेटपटू मयूरजी जाधव आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं खास करून जय जोडिंग देवरुंग आणि सन्माननीय श्यामचंद दलवी साहेबांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान सुमितजी गोडे यांचं तो मात्र शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. ऑन स्क्रीन सध्या पुन्हा ती पॉपिंग क्रीज दाखवले जाते जिथून कपिल पाटीलने बॉलला डिलिव्हर्ड केलेलं आहे. कारण जो त्याचा पाय आहे अगोदर कुठे लँड झालेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे. टीव्ही एम्पायरचा डिसिजन. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 54. उडवायचा होता पुन्हा एकदा आणि इथेही आलाय तो डॉट बॉल. जरूर एक षटकार आला, पण कपिलचं कमबॅक राहिलं या ओव्हरमध्ये. अवघ्या 7 धावा त्याने खर्च केल्यात आणि एक विकेट देखील काढली जी पहिल्याच बॉलवरती आली होती. सो ओव्हरऑल 5 ओव्हरचा खेळ संपला. 54ला 4 बॅटिंग करत असताना भिवंडी. इव्हेंटफुल डाव आपण पाहतोय. सुरुवातीला P1 मध्ये धावा नव्हत्या, सेकंड थर्ड ओव्हर मध्ये धावा आल्या, पुन्हा कमबॅक झाला आणि मागच्या 2 चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये फक्त आपल्याला 12 धावा पाहायला मिळाल्या. 54 धावा सध्या तरी आपण पाहतोय या ठिकाणी. परंतु कपिल पाटीलचा मात्र जबरदस्त स्पेल पाहिला आपण. एक षटकार त्याच्या अगेन्स्ट आला होता, परंतु एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त त्यांनी त्या ठिकाणी 7 खर्च केला. म्हणजे मागील 2 चेंडूचा 2 षटकाचा आपण जर विचार केला तर भिवंडी संघाने 3 विकेट्स गमावले आणि फक्त 12 धावा जोडल्या. म्हणजे आपण इथून कारण म्हणू शकतो की या ठिकाणी कल्याण डोंबिवली संघाने मात्र जबरदस्त बाउन्स बॅक केलाय. नो डाऊट कमबॅक गरजेचं होतं, कारण बलवंत आणि ज्या पद्धतीनं साहिल शेख सुसाट सुटला होता सेकंड आणि थर्ड ओव्हर 32 धावा त्यांनी जोडल्या होत्या आणि जवळपास सेकंड विकेटसाठी 45 रनची त्यांनी पार्टनरशिप केली होती. ती इम्पॅक्टफुल होती आणि त्यामुळे आतापर्यंत आपण 54 पाहतोय. अजून एक षटक बाकी आहे, पाहूयात इकडे किती येतील. 10 पेक्षा अधिक धावा तुम्हाला इथून जोडावा लागतील आणि तो प्रयत्न मात्र विजय केणे आणि प्रत्येक वाकडे मात्र करणार का. विजयसाठी एक पारितोषिक आलंय. सिक्सर हा ट्रिक जर कंप्लीट केली तर मिस्टर जितूश ठाणगे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. मॅन फ्रॉम देवरुंग आणि चौकार हॅट्रिकसाठी सुद्धा मात्र पारितोषिक सेम असेल. परंतु षटकाला सुरुवात करतो या ठिकाणी गोलंदाज मिस्टर प्रणित. आणखी एक वाडेकरचाच बॉलर आलाय आणि जो कॅप्टन देखील आहे. ज्या पद्धतीने जेव्हा टॉस बाईटमध्ये आपण त्याला विचारलं की काय करतोयस, कोणता स्क्वॉड आहे,
त्याला कोणती कल्पना नव्हती की माझ्या टीममध्ये कोण आहे. कारण ही जी मॅच आहे, अगोदर बऱ्याचशा आपण घडामोडी बघितल्या जेव्हा या स्पर्धेचा फॉर्म आला आणि आयोजकांचं खऱ्या अर्थानं असं मत होतं इकडे आपल्याला ठाणे अगेन्स्ट रायगड मॅच पाहायला मिळणार होती. पण बरेचसे खेळाडू आपल्याला आउट ऑफ सध्या पाहायला मिळतात आणि त्यामुळे इकडे आता ही मॅच जी होती एक्झिबिशन भिवंडी आणि कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रणीतचा पहिला बॉल पेस करतो विजय, जबरदस्त फटका, अगदी स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चाललाय आणि स्वर्गीय चंद्रकांत दलवी यांना मात्र या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देणारा सिक्सर. काही दिवसांपूर्वी नुकतेच त्याचं निधन झाले, त्याच्यामुळे ठाणे आणि रायगड जो सामना होता तो मात्र या ठिकाणी होऊ शकला नाही. याचं कारण नो डाऊट आणि त्यासोबत बऱ्याचशा गोष्टी लाईव्ह ऑर्केस्ट्रा देखील आपल्याला पाहायला मिळणार होता अंतिम रजनीमध्ये आणि महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील देखील या मैदानावरती येणार होती. मात्र त्या ब्रास बँड देखील आपण पाहणार होतो. या सर्व गोष्टी थोड्या स्किप करण्यात आल्या आणि खऱ्या अर्थानं सबकी कातील गौतमी पाटील ही सुद्धा येणार होती. ओहो, लावून अपील लेग बी पुढच्या रूपाने मात्र या ठिकाणी करण्यात आली होती, परंतु पंचांनी ही अपील फेटाळली आणि लेगबाच्या सुरुवात या ठिकाणी आपण एक धाव पाहतो. 61 धाबा फलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्या. अर्ली बॅट्सविंग आपल्याला पाहायला मिळाला. स्वीप करण्यासाठी गेलो होते. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा हलका शफल झाला होता विजय आणि इकडे जो लो ऑफ फुल टॉस थोडी गती कमी होती प्रणीतच्या बॉलची, त्यामुळे इकडे ते बीट झाले. हलकी अपील देखील आपण बघितले एकदा आली आहे. सध्याचा स्कोर आपल्याला 61 पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि लेफ्टी ज्याचा बॅटमधून ऑलरेडी एक षटकार आला प्रिव्हियस ओव्हरमध्ये तो प्रतीक वाकडे स्ट्रायकिंग एंडला आलाय. आणि अजूनही आपण जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे इथून सुद्धा मात्र संधी असेल टीम भिवंडी स्टार संघाला की 70चा आकडा जरूर आपण या ठिकाणी उभा करू शकतो. आणि तो खेळ होणार का? हो, चिडूला आपठी दिली आणि चिडू पाहिलं तर पडल्या तर ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर निघाला आणि त्यामुळे पाहतो की पंचाने या ठिकाणी दंडित केलाय. वाटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव या ठिकाणी खर्च करतोय गोलंदाज प्रणीत. वाटच्या स्वरूपात ऑप्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल, 2 विंडोजमध्ये तुम्ही पाहू शकाल गोलंदाजाची भाव दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि बॅटरची सुद्धा मात्र होती ते पाहतो आपण. जबरदस्त टेलिकास्ट. हो, फटका अभेद केलाय 1700 चेंडूच्या खाली. नो मिस्टेक, पकडल्या जेल आणि या ठिकाणी समाप्त झाले प्रतीक वाकडेचा खेळ. लागतो या ठिकाणी भिवंडी स्टार 11 संघाला हा 5वा धक्का. आलाय मैदानाच्या आतमध्ये आमने लोणारचा 1 साइड हिरो आदित्य जाधव, नाहीतर आदित्य वाकडे. आणि आदित्यसाठी पारितोषिक अजूनही केपी 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉलमध्ये 2 षटकार जरी आली तर 1 साइड हिरोसाठी केपी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाईल. परंतु ही विकेट पहा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे पाहतो की टायमिंग प्रॉपर जुळाले नाहीये. सॉफ्ट डिसमिसल आणि नुकतंच ज्याचं आगमन झालं आजच्या या अंतिम रजनीमध्ये ठाण्याचा वंडर बॉय 39 बाईक्सचा 4 व्हीलर ज्याच्या नावावरती आहेत वाखनचा सुपरस्टार केतन मात्रे यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न स्वागत आहे आपलं. कमी गतीने टाकलेला चेंडू आणि त्याचमुळे पाहतो की पल्ल्या चेंडूमध्ये आधी तिला मात्र या ठिकाणी बीटला धुरीचा प्रयत्न. रनआउटची संधी होती मात्र ती संधी गमावली. तिहेरीचा प्रयत्न होतोय. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 3 धावांवरतीच मात्र या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. आणि पाहू शकला या ठिकाणी आजच्या या स्पर्धेसाठी खास उपस्थिती बायकर मॅन ऑफ टेनिस बॉल क्रिकेट मिस्टर केतन म्हात्रे ज्यांनी ISPL स्पर्धा गाजवली. फक्त गाजवली नाही तर त्या स्पर्धेचं विजेतं पद पटकावलं. चेन्नई शिंगम या संघाच्या माध्यमातून खेळत असताना आणि त्यांचं शुभागमन होतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओहो, बॅटची आतली खेळा आणि चेंडू सरळ त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. सिंगलदा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या आपण पाहू शकला या ठिकाणी 66 66 धावा फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक 66 66 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने या अंतिम रजनीमध्ये इव्हिनिंग सेशनमध्ये मान्यवरांची उपस्थिती आपण पाहत आहोत. लक्ष 7721 चषक देवरुंगच्या या स्पर्धेमध्ये लास्ट बॉल आहे, टार्गेट डिसाइडर आहे. पाहूयात किती धावा येतील
आदित्यच्या बॅटमधून उडवलाय, येतोय आणि पोहोचलाय बॉल व्हीआयपी डायस वरती. षटकार आलाय आणि या 6 धावांनी डाव पहिला संपला भिवंडीचा. बनल्यात त्या 72 72 धावा आणि 73चा चेस असेल, 73चं टार्गेट असेल कल्याण डोंबिवली टीम समोर. आला रे आला, पहिला षटकार आला आदित्यच्या बॅटमधून आणि चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र संघ आपण पाहतो भिवंडी स्टार संघ. आणि खऱ्या अर्थानं आपण या सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण इनिंग ब्रेकमध्ये आहोत, तर काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. प्रत्येक पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून योग्य तो सन्मान आपण देत आहोत. मी माजी सरपंच देविदाजी केणे यांना विनंती करतो की संपूर्ण जे सन्मान आहेत ते आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करायचे आहेत. आपल्यामध्ये पाहू शकाल सावतगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय एकनाथजी पाटील आज उपस्थित झालेले आहेत. या विभागातील सुप्रसिद्ध उद्योजक माती तुमची डंपर आमचे हा चांगला व्यवसाय त्यांचा आहे आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. मी देविदाजी केणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण एकनाथजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. लोकप्रिय व्यक्तिमत्व सन्माननीय प्रतापशेठ पाटील यांचे लाडके सन्माननीय प्रतापशेठ पाटील यांचे लाडके सुपुत्र रिग्नेजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण पुढे यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न केला जाईल. आणि आज वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून रिग्नेजी पाटील सुद्धा मात्र सिटी इमर्जिंग प्रेसिडेंट रिग्नेजी पाटील. आणि आज खऱ्या अर्थानं जे युवा खेळाडू आपण पाहतो या भिवंडी क्रिकेटमध्ये घडत आहेत त्यांना मात्र पुढे घेऊन जाण्याचं एक कार्य रिग्नेजी पाटील यांनी आपल्या हातामध्ये घेतलं आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहत असतो. त्याचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. पुढील सन्मान महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र महेशजी ठाकरे आज इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने करूया सन्मानित. एक काल गाजवला महेशजी ठाकरे याचा आपण उल्लेख केला तर ठाकूरपाडा संघासाठी असेल, त्याचप्रमाणे BC4 सिटी क्रिकेटचा विचार केला तर अनेक संघाकडून खेळताना आपण महेशला पाहिलेला आहे आणि त्याचा सन्मान इथे मात्र आपण संपूर्ण करतोय. तदनंतर आपल्यामध्ये पाहू शकाल ग्रामपंचायत देवरुंगपाड्याचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय राजूजी गोडे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. विनंती असेल की आपणही पुढे या, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. सन्माननीय राजूजी गोडे यांना आपण सन्मानित करतोय या स्पर्धेच्या वतीनं. माजी सरपंच देविदाजी केणे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान त्याचा मात्र संपन्न करतोय. त्याच्यानंतर किशोरजी गायकवाड आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल की आपणही पुढे या, आपलाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सन्माननीय किशोरजी गायकवाड यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तदनंतर मित्रांनो आपल्या विभागातील सुप्रसिद्ध उद्योजक मीनाक्षी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष विष्णुदादा चिंदे साहेबांचे लाडके सुपुत्र पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष राहुलजी चेंदे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया. पडगा टेनिस क्रिकेटला एक नवीन दिशा, एक वेगळं स्वरूप देण्याचं कार्य राहुलजी चेंदे यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं देविदाजी केणे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. युवा यासिंग डासिंग नेतृत्व आणि या खऱ्या अर्थानं मागील 3-4 वर्षाचा आपण विचार केला तर पडगा टेनिस क्रिकेट मध्ये फार बदल आपण घडताना पाहिलाय आणि त्यामध्ये मोलाचा सिंहाचा वाटा उचलणारा व्यक्ती अर्थात राहुलजी चेंदे यांना आपण याचा सन्मान इथे संपन्न करतोय. तदनंतर आपल्यामध्ये पाहू शकाल या ठिकाणी सन्मानित सुमितजी घोडे आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. मिस्टर सुमित घोडे यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. तदनंतर कांदली गावाचा गौरव एक जबरदस्त क्रिकेटपटू मिस्टर मयूर जाधव आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. मयूर या आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. जबरदस्त क्रिकेटर आहे आणि चालू सीझन जर आपण पाहिले तर मयूरनं मात्र धनानून सोडलेले आहे आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय.
सत्कार भी चलता रहेगा और मैच भी चलता रहेगा। पहली गेंद जीतू शेलार को बैकफुट पे के कट किया, पॉइंट पर 1 रन। आपल्यामध्ये सन्मानित करणजी पाटील आज उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण या सन्मान स्वीकारण्यासाठी मिस्टर करणजी पाटील आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। देविदाजी केन्या यांना विनंती करतो की आपला शुभ असते सन्मान इथे मात्र आपण संपन्न करावा आणि आपण लगेचच जाऊया पुढील आदित्य वाकड़े गेंदबाजी कर रहे हैं, श्याम सेठ दलवी प्रेजेंट। ये महासंग्राम आप देख रहे हैं, एग्जीबिशन मैच चलता हुआ 2 स्टार Check. Hello, check. के साथ समीर ठाकरे जुड़ चुके हैं। Thank you so much, Siddiq Babe, sir. रोहित पाटिल सामना कर रहे हैं गेंदबाज आदित्य वाकड़े का। फील्ड की तरफ हम देखते हैं तो लगभग फ्लाई स्लिप है, शॉर्ट थर्मेन है, पॉइंट है सर्कल में, बैकवर्ड स्क्वायर लेग। लक्ष्य चषक की धूम मची हुई है। ऑन द रेस खेला, बॉलर पास ड्राइव, फील्डर है, रन नहीं बनेगा। चांगली सुरुवात या ठिकाणी आदित्य वाकडेच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळते। कल्याण डोंबिवली 11च्या विरुद्ध भिवंडी 11 या दोन संघांदरम्यानची लढत आणि टार्गेट येथे सेट करण्यात आले ते 73 धावांचं। वाकड़े राइट आर्म राउंड स्टंप, जड़ में गेंद, फिर बॉलर पास ड्राइव, अब की बार थ्रो सीधा लगा है, लेकिन देखना है कि अंपायर क्या निर्णय देते हैं, रन पूरा हुआ या नहीं। हालांकि देखा जाए तो रन पूरा होता हुआ। मंच पे इस वक्त सिटी इमर्जिंग के प्रेसिडेंट और बहुत ही डैशिंग डायनामिक युवा नेता रिग्नेश प्रताप सेठ पाटिल साहब हैं। हमारे इलाके की शान पीटीसी और मीनाक्षी फाउंडेशन और पीटीसी के अध्यक्ष राहुल चंदे साहब हैं और टेनिस क्रिकेट के ऑल टाइम हीरो महेश ठाकरे जी। आपकी बार हुक करना चाहते थे जीतू शेलार, क्रीज में पीछे जाकर अच्छी गेंद। आदित्य खरं तर एक वेगवान गोलंदाज आणि त्याच्या वेगासाठी त्याच्या ॲक्युरसीसाठी त्याला ओळखलं जातं आणि ती ॲक्युरसी त्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये दाखवली आहे। और इस सीजन में आदित्य वाकड़े ने बहुत ही जबरदस्त गेंदबाजी भी की। जरूर चौदरपाडा संघ या विभागामध्ये टॉप करतोय। रिवर्स खेलने की कोशिश, जीतू शेलार भी परेशान है, घी ना सीधी उंगली से निकल रहा है ना टेढ़ा कर रहे तो निकल रहा है। 73 का लक्ष्य भिवंडी स्टार्स ने कल्याण डोंबिवली स्टार्स के सामने रखा है। लक्ष मोठं आहे आणि तोच दबाव या लक्ष्य चषकामध्ये आपल्याला बघायला मिळतो तो कल्याण डोंबिवली 11 या टीमच्या माध्यमातून। देखिए बड़ा नाम है जीतू शेलार, सामना कर रहे हैं आदित्य का। आपकी बार वाइड यॉर्कर, पैर नहीं चले थे, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। कमाल का ओवर खत्म किया आदित्य वाकड़े ने, जहां पर केवल 2 रन। देखिए समीर कहीं ना कहीं दूर से खेले थे, पैरों में हरकत नहीं थी। मैं अक्सर कहता हूं कि मोबाइल में नेटवर्क जरूरी है और क्रिकेट में फुटवर्क। यस डेफिनेटली ॲब्सोल्युटली राईट। फुटवर्कचं इथून कुठेतरी अभाव आपल्याला बघायला मिळाला, लॅक ऑफ फुटवर्क देअर। आणि आदित्य वाकडे खरं तर आदी वाकडेचा विचार केला तर वेगावर नेहमीच तो स्वार असतो गोलंदाज आणि सध्याच्या घडीला या क्रीडांगणावरती आमने लोणार बेल्टमध्ये सातत्यानं आपण आधीला चांगला खेळताना पाहिलं आणि आता भिवंडी 11 मध्ये त्याची वर्णी लागली आणि इथे त्यानं सुरुवात जी त्याच्याकडनं अपेक्षित होती ती सुरुवात त्यानं आता मिळवून दिलेली आहे। श्यामशेठ दळवी साहेबांची स्पर्धा तुम्ही पाहतात, 13 बाईक्स प्रथमताच या परिसरामध्ये या विभागामध्ये अशी स्पर्धा शेजोटिंग देवरुंगच्या वतीनं आणि युवा नेते करण शेठ दळवी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला बघायला मिळालं। सेकंड ओव्हरसाठी आता बॉलिंग मार्कवर देवरुंग बापगाव विलेज एनकडनं मनोज काटाल कॅप्टन ऑफ टीम भिवंडी 11 गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय।
पाकिस्तान के सामने भारत ने 176 का लक्ष्य रखा है और भारतीय टीम के गेंदबाजों ने 20 पे 3 ढेर कर दी. आदरणीय नवजोत मुकादम या ठिकाणी आलेले आहेत, जे ग्राम विकास अधिकारी आहेत. आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि सोबतच विकास केने यांचे येथे शुभागमन झालं. येथून आता 73 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे मनोजच्या विरुद्ध रन्स येणार का. अगदी गोलंदाजच्या बाजूनं बॉलला काढल्या, लॉंग ऑनच्या दिशेनं बॉल येतोय आणि एकच धाव तिथे मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय. जीतू थोडंसं सगल करताना दिसलाय पहिल्या षटकात. I think Balwant is there. A good return from Balwant Dalvi. आणि बलवान आज बॅटिंग मध्ये देखील चांगला स्टार्ट दिला होता आपल्या संघाला. मनोज घाटाल ये जब विकेटें लेते हैं तो गुच्छों में लेते हैं. हो खरं आहे, कारण विकेटची भूक नेहमीच असते गोलंदाजाला मनोज घाटाला. जीतूला आता इथून त्याचा गेम मध्ये बदल करावा लागेल. सोडून दिला बॉल, अगदी वाईट जी लाईन आहे तिच्या बाहेर होता आणि पंचांचा इशारा तोच आला. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 4 धावा. सिटी क्रिकेट में छठे गेंदबाज बने थे जब 19 फरवरी 2023 को रईस ट्रॉफी में मनोज घाटाल ने चैलेंज के सामने ट्रिपल हैट्रिक किया था. क्या बात आहे. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय. प्रॉपरली कनेक्शन इथेही साधता आलेलं नाहीये. जितूचं सगळं सातत्यानं सुरू आहे आणि दबाव पहिल्याच ओव्हरपासून आदित्य वाकडेनं बनवलाय तो कायम ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. सिंगलनं स्कोर पुढे चाललाय परंतु सिंगलनं तुम्ही तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. कितनी तेज गेंद थी, फुल टॉस पे मिली थी, उसके बावजूद उसको लंबा हिट नहीं लगा पाए. एक लम्हे के लिए लगा कि जीतू शेलार का बल्ला थोड़ा पीछे जा रहा है. थोडं ऑफ कलर दिसून आलाय. मनोजचा वेग देखील तेवढाच आहे. चांगला फ्लिक करत असताना इन फ्रंट ऑफ द सेंटर आणि खराब क्षेत्ररक्षण. बलवानकडनं झाली आहे मिस्टेक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नाइसली प्लेड. देखिए जिस तरह की फील्डिंग लगाई है उसी तरह की बॉलिंग करेगा टाल. आदरणीय देवराम पाटील यांचे देखील आगमन झाले. रोहित चांगला प्रयत्न करतोय. हा फुल टॉस होता जरूर मिड ऑफला विनय पाटीलचं चांगलं क्षेत्ररक्षण. रोहितच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. एका धावेने स्ट्राईक रोटेट करत असताना धावसंख्या आता धावफलकावरती झाली आहे 10 धावा. ये काफ़ी नहीं है, एक चौका काफ़ी नहीं है कल्याण डोंबिवली 11 को. रन हर ओवर में बनाने होंगे जब जाकर वो मैच में आ सकते हैं. हो, कारण पर ओव्हर 12चं समीकरण येथे गाठायचं आहे. सन्माननीय राहुल चंदे साहेब या स्पर्धेतून रजा घेतात. आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मनोज घाटाल पुन्हा एकदा राइट अबाउट द विकेट. पीटीसी का क्रिकेट उन्हीं की अध्यक्षता में ऊपर गया है. अब की बार कट के अंदर आई थी, कोई रन नहीं. थोडासा खाली राहणारा बॉल आणि मनोजने देखील चांगली लाईन आणि लेंथ येथे मेंटेन केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जो दबाव टाकला तो कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न घाटालने केला आणि ते गरजेचं होतं. समीर, आपको लगता नहीं कि केवल पीटीसी नहीं बल्कि हमना लोनार्ड एसोसिएशन का क्रिकेट कितना ऊपर गया है कि धर्मराजा के टॉप 3 में 2 टीमें थी. अगदी आपण चर्चा ती करणार आहोत. घाटाचा बॉल इथे लॉफ केलाय ओव्हर द मिड ऑफ. क्लासिकला फटका आणि पहिला कॉन्फिडन्स आत्मविश्वासाने भरलेला फटका आपण पाहतोय. जीतू शेलारच्या बॅटमधून हा चौकार. Stroke. Over goes the mid off. Typical power play stroke. Couple of bounces. Cross the boundary for 4. First confident looking stroke played by Jitu Shelar. End of the second over. 14 for no wicket. आदरणीय गोविंद पाटील यांचं देखील येथे शुभागमन झालेला. या प्रेक्षणीय लढतीमध्ये आपण बघतोय की प्रेक्षक वर्ग प्रत्येकी स्टँड्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याचं कारण काय तर आमने लोनाड या बेल्ट मधील मोस्ट ऑफ क्रिकेटर्स तुम्हाला इथे खेळताना दिसतात आणि त्यांचे सपोर्टर्स मोठ्या संख्येने. इतिहास रच दिया यहाँ पर
श्याम सेठ दलवी और लक्ष्य फैन क्लब और जय जोटिंग संघ देवरुंग ने, देवरुंग वाले हिट हो गए इस स्पर्धा से। देखिए गांव छोटा और काम बड़ा। डेफिनेटली, आणि हे दुसरं पर्व आहे आपण बघतोय, परंतु या वेळेला या वर्षामध्ये एक अलगच अंदाज बघायला मिळालाय. गेंदबाजी में आदित्य वाकड़े को कंटिन्यू रखा गया, प्लान साफ है, 2-2 ओवर इनसे कराए जाए, दबाव बढ़ाया जाए. नाही, परंतु 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे 6 ओव्हरसाठी. एक गेंदबाज से 2 करेगा. इस मरतबा जड़ में गेंद, छोटी बैकलिफ का इस्तेमाल, ऑन ड्राइव, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी, 1 रन. देखिए सोच कितनी अच्छी है, हर गेंद को लगभग आगे रख रहे हैं और बैट्समैन के पास एक ही चारा है, या तो लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ को क्लियर करे या उनके हाथ में खेले. डेफिनेटली, म्हणजे बॉलिंगच्या सोबतीने कॅप्टन्सी ऑल्सो खूप चांगली बघायला मिळाली आहे. आणि ज्यानुसार क्षेत्ररक्षण अकॉर्डिंग टू फील्ड पोझिशन आपण पाहतो तर गोलंदाजी देखील करण्यात आली आहे. आणि आदित्य वाकडे ते तंत्र दाखवतोय. वड़पे के माजी सरपंच नवनाथ सोंगल के बेटे जॉय सोंगल और सचिन सोंगल वड़पे ने आदित्य मनोज घाटाल को ऑल द बेस्ट कहा. इस मरतबा स्विंग कर दिया है, गेंद आसमान में खड़ी रह गई है, फील्डर नीचे आ रहे हैं. बढ़िया कैच मनोज घाटाल का और जीतू शेलार आउट. प्रश्न आहे की यानंतर जो सामना होणार आहे तो सेमीफायनल नंबर 1 RCC राया विरुद्ध शिवचरोबा कोनगाव या 2 संघांदरम्यान या पुढील मॅच आपल्याला बघायला मिळेल. आणि ती सेमीफायनल नंबर 1, पहिला सेमीफायनलचा तो सामना असणार आहे, लक्षात ठेवा. 15 धावा स्कोर कार्डवरती असताना हा पहिला धक्का लागला आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय सौरभ म्हात्रे. रन मशीन, खाड़ी की रन मशीन कहा जाता है, बहुत ही टैलेंटेड ऑलराउंडर है. अगर हम विराज मुंडे, सौरभ म्हात्रे, ऋषि म्हात्रे, ये वो युवा खिलाड़ी हैं जो बहुत जल्दी तरक्की कर रहे हैं. सौरभ सामना करें आदित्य वाकड़े का. सुदर्शन शिल्के, एवर हिट प्लेयर अशोक म्हात्रे हमारे बीच में, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. आपने कहा था कि आपने उनको खेलते नहीं देखा. भावेश पवार के जो ऑन साइड के शॉट हैं वो अशोक म्हात्रे के शॉट्स की कॉपी है. थोड़ी नीची रही थी, पुल करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, लुढ़क कर सिली मिडाउन में पहुंची, 1 रन. एकेका धावेनं तुम्ही तुमचा इंटेन्शन जो तुमचा आहे जिंकण्याचा तो तर तुम्हाला पूर्णच करता येणार नाही. आणि सध्या आपण मंचावरती पाहतोय आकाश पाटील देसाईचे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. राज पाटील एक यशस्वी सुट्टी मेकर आहेत. त्यानंतर निकेश पाटील यांना तुम्ही पाहतात वाकलनचे, आणि राजभोईर देसाई आपलं देखील मनस्वी हार्दिक स्वागत आम्ही करतोय. स्विंग कर दिया, ये भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट, 6 रन, मच नीडेड स्ट्रोक. मांगी है, 22 रन, 1 विकेट. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अंतिम रात्र तुम्ही पाहताय त्या स्पर्धेची, आणि कोणाचं स्वप्न पूर्ण होणार या देवरुंगकरांच्या स्पर्धेमधून
कोणत्या गावामध्ये बाईक्स आपल्याला जाताना दिसतील. थँक्यू विघ्नेशजी पाटील साहेब, आपण अगदी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. बहुत बड़ी बात है कि इस मैच के विजेता टीम को बाइक दी जाएंगी. इस मैच के नहीं बल्कि फाइनल मैच के विजेता टीम. दरम्यान मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत असताना यस पंचांना विनंती आहे की मॅच थांबवा 1 मिनिट. यस, कह सकते हैं हम कि श्याम सेठ दलवी ने बाइकों का रेला ग्रामीण में और बाइकों का मेला सजा है. आणि दरम्यान आता ताफा आपण या ठिकाणी पाहत आहोत. जे झोटिंग देवरुंगच्या या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्या परिवाराचं नेहमीच या विभागावरती या गटामध्ये अविरतपणे कार्य आपल्याला बघायला मिळालेले आहेत, असे कार्य तत्पर युवा नेतृत्व या विभागाला लाभलेले भाग्य विधाते आणि ज्यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे सन्माननीय दयानंद चोरगे साहेब, ज्यांचे इथे शुभागमन होते. मी आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हे पाहू शकता सन्माननीय दयानंद चोरगे साहेब आणि त्यांचा संपूर्ण ताबा, सोबतच त्यांचे सुपुत्र विराजी चोरगे जे क्रिकेटचे फार मोठे पॅकर आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि सोबतच हा संपूर्ण त्यांचा ताफा येतोय. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय लक्षा चषक देवरुंग 2026 या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर माजी सरपंच सावतगावचे आदरणीय सुरेशजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. आपले आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. ये आप देख सकते हैं दयानंद चोरगे साहब को सिर्फ ऐसा नहीं कि वो राजनीति का बड़ा नाम है, सिर्फ ऐसा नहीं कि वो सामाजिक बड़ा नाम है. देखिए, क्रिकेट की शुरुआत जब हुई थी ना समीर ठाकरे, तो 2006 से सिटी क्रिकेट जब ऊपर आया तो 2018 तक आधे टूर्नामेंट्स के फर्स्ट प्राइज चोरगे साहब देते थे. जे क्रिकेटसाठी फार मोठं योगदान आदरणीय दयानंद चोरगे साहेबांचं आपल्याला नक्कीच बघायला मिळालेलं आहे. विराज चोरगे साहब बालाजी एकर्स के युवा बिजनेसमैन कहा जाता है उनको. खेल की शुरुआत फिर से स्विंग करना चाहते थे, अब की बार आगे रखी भी गेंद डॉट गेंद. षटकारानंतर चांगला पलटवार आदित्य वाकडेच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला. कौन भूल सकता है 1 मार्च 2016 चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे बालाजी चषक का वो फाइनल, जहां एक गेंद में 2 चाहिए थे और हरीश पाटिल ने साहिबान फक्की को गोल्डन बाउंड्री लगाकर वो फाइनल जीता था. स्विंग कर दिया है, फिर से भिंगड़ी शॉट है, गेंद निकल गई है. 6 रन, घुटना टेक और सिक्सर देख. जबरदस्त फटका आपण पाहतो या ठिकाणी. रोहित पाटीलच्या बॅटमधून हा दुसरा सिक्सर आदित्यच्या विरुद्ध तुम्हाला बघायला मिळाला. परफेक्ट स्लॉग इट, घुटना टेकवर या सिक्सर देख. आणि या दरम्यान मित्रांनो आदरणीय दयानंद चोरगे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीनं बालाजी चषक 2026 या स्पर्धेचं आयोजन येत्या दिनांक 5 मार्च ते 10 मार्च या कालावधी दरम्यान केलेलं आहे. आणि मी जरूर GCA भिवंडीच्या संघांना इथूनच आमंत्रण करतोय की त्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घ्या. 15,000 प्रवेश फी असणारी स्पर्धा आणि तब्बल 1.5 लाख पारितोषिक असणारी ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. डे नाईट स्वरूपाची ती स्पर्धा होणार आहे. दिनांक 5 मार्च ते 10 मार्च या कालावधी दरम्यान सरवलीच्या जय हनुमान क्रीडांगणावरती ती स्पर्धा असेल. DY पाटील नक्कीच DY फाउंडेशन DY फाउंडेशन प्रेझेंट आणि जय हनुमान सरवली बी अँड एवन जोडी निलेशी चौधरी आणि नेहमीच विकी चौधरी यांचे त्या स्पर्धेसाठी महत्वाचं योगदान असतं. आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे बालाजी चषक तुम्हाला बघायला मिळतो. चोरगे साहब का फिर शो रहा था जो 17 फरवरी को सोनाली क्रिकेट ग्राउंड में खत्म हुआ. वहाँ पर दापोटी की टीम ने बी इंडियन को हराया था, वो भी बहुत रोमांचक. लेकिन हिस्टोरिकल शो रहा था 20 मार्च को, जब भिवंडी ग्रामीण स्टार और सिटी स्टार का वो मैच
पैक क्राउड और उसके एक दिन के बाद लॉकडाउन। हो, बऱ्याचशा आठवणी आहेत आणि त्या आठवणी आता सांगता सांगता ही रात्री संपेल. एवढा मोठा भिवंडी क्रिकेटचा इतिहास आहे बाबे सर, परंतु इकडनं आता 18 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता असणार आहे सामना जिंकण्याकरिता. आणि करण पाटील नहीं देखिए समीर, टू बी ऑनेस्ट, अगर परशुराम टावरे स्टेडियम भादोड़ और सोनाले पे कोई बड़ा टूर्नामेंट हो और चोरगे साहब ना दिखे, ये पॉसिबल नहीं था उस जमाने में. क्रिकेटवरती असणारं ते त्यांचं प्रेम आणि क्रिकेट प्रती असणारी त्यांची निष्ठा आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळाली होती. परंतु इकडनं आता करण पाटीलला गोलंदाजी करण्यासाठी आणल्या. 3 ओव्हरमध्ये करायच्यात 45 स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल सौरभ म्हात्रे, खार्डी संघाकडनं खेळला. या क्रीडांगणावरती तो खेळून गेला, परंतु करण पाटील एक वेगळं आव्हान देणार आहे. यावेळेला ऑन द राईट ऑन साईडला हॅमर करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ वरून फिल्डर आले होते, झेल सुटलाय. कॅचेस सुटतायत. तिसरा धावेचा प्रयत्नही केलाय आणि बघता बघता 3 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या. मुश्किल अवसर था. इस तरह के कैचेस आसान नहीं रहते हैं. सौरभ मात्रे कटर गेंद थी, उसको समझ नहीं पाए, घूम के मारना चाहते थे. मोटा लीडिंग एज आदित्य थे. आदित्य तसा एक सर्वोत्कृष्ट फिल्डर पैकी एक फिल्डर आहे, परंतु कधी कधी यांना प्रेक्षणीय लढती असतात, अशा प्रकारच्या मॅचेस असतात जिथे दबाव मोठा असतो सर, आणि तो दबाव झेलणं प्रत्येकाच्या नक्कीच प्रत्येक खेळाडूच्या बसची बात नाही आहे. आपण अनेकदा पाहिलेलं आहे. करण पाटिल इस सीजन में BC4 का गर्म पानी का ओवर उनके हिस्से में आ रहा है. वो एक भी वेळेला final. एक वेळेला सक्सेस आणि एक वेळेला अनसक्सेस. चर्चा राहिली होती त्या खेळाडूची, परंतु करण पाटील हळूहळू फार कमी वयामध्ये या खेळाडूंना एक मोठी भरारी घेतली, उंच भरारी घेतली आणि अनेक साऱ्या ऑल इंडिया ओपनच्या टुर्नामेंट्स तो खेळत आला. आता 17 बॉल 42 धावांची गरज आहे. आणि महत्वाचं म्हणजे आता स्ट्रायकिंग एंडला लेफ्टी बॅटर रोहित आला, त्याच्या बॅटमधून चांगल्या रन्स पाहायला मिळाल्यात. अगला मैच रहेगा राया बनाम कोण. ओव्हर द विकेटने जाणार आहे. लेफ्ट हँड बॅटर समोर लेफ्ट आर्मरसाठी ते नेहमीच मोठं चॅलेंज राहिलं, परंतु इथे बॅटचे टॉप एज मागे निघालाय. बॉल फाईन लेगकडे क्षेत्ररक्षक येत आहेत आणि त्याच्यावरती मिळेल 1 धाव. सिंगल न स्कोर आता पुढे गेला. पार्टनरशिप होणं गरजेचे आज ॲज अ ओपनर जितू खेळण्यासाठी आला, परंतु फक्त 6 धावा त्याला बनवता आल्या आणि 8 चेंडूंचा त्यानं सामना केला. स्टार्टर मिळाला नाही कल्याण डोंबिवली 11 या संघाला, परंतु तदनंतर रोहितनं नीडरपणे जो खेळ दाखवला तिथून पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न त्याने केला. 16 बॉल 41 रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान बॉल, अगदी फास्ट वन पाहायला मिळतोय. कारण पाटील बात्यामध्ये सर्व शस्त्र अस्त्र ब्रह्मास्त्र सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि वेगवान बॉल 1 धाव. 15-40. करण पाटिल तेज गेंद कर रहे हैं, हालांकि वो जाने माने स्पिनर है. अगदी बरोबर. शॉर्ट ऑफ लेंथ, परंतु हा लेंथ बॉल होता. अगदी फोर्स करण्याचा प्रयत्न, सॉफ्ट डिसमिसल. मनोज घाटालसाठी सोपा झेल. कोणी त्या प्रकारे चुकी करत नाहीये खेळाडू बाद. आणखी एक धक्का लागेल आणि धक्का फार मोठा लागलाय. रोहित पाटीलची शिकार. देखिए बहुत कोएकर वन थी, टिप्पा खाने के बाद सीधा सीने के करीब आई थी. देखिए समीर ठाकरे, मैं अक्सर कहता हूं, आप अगर तेज गेंदबाज हैं तो आपके पास शॉर्ट पिच गेंदे होना चाहिए. डेफिनेटली. आणि जरूर एका स्पिनरकडे असा ज्या वेळेला चेंडू आपल्याला बघायला मिळतो त्यावेळेला एक वेगळी मजा येते. आणि वारशामध्ये लाभलेलं क्रिकेट आहे या करण पाटीलला. नए बैटर हिमांशु आ रहे हैं. अच्छी बल्लेबाजी के बाद लौटे थे. युवा स्ट्रोक प्लेयर हैं. देखिए आजकल बालों की चर्चा तो हर जगह हो रही है. करण पाटीलला इथे सफलता मिळाली आणि आपण बघतोय की आता धावफलक 33 वरती थांबलेला आहे. 5 धावा आतापर्यंत त्याच्या ओव्हरमध्ये आल्यात. हिमांशू आला. हिमांशू समोर आउटसाइड ऑफ सम लेन चांगली होती, परंतु दिशा थोडीशी खराब. मिळेल एक्स्ट्राची धाव. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाणार आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 34 आकड्यावरती. हळूहळू तो दबाव कायम कमालीचा वाढवण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजांवरती. करणचा बॉल परफेक्ट स्लॉग स्वीप.
काय फटका आहे, लाजवाब देखना फटका आणि बॉल सरळ स्क्वेअर लेग सीमा पार हिमांशूच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. फरदीन काजी स्टाइल देख सकते हैं हम. इतना है कि ये बाएं हाथ के बैट्समैन है. ये देखिए क्या गजब का ये फॉलिंग शॉट खेला था इम्प्रोवाइज तरीके से. 6 रन. खडक खडक हा फटका होता, बेधडक हा फटका होता. इथे परफेक्टली स्लॉट मध्ये बॉल मिळाला विथ द स्विंग एक्झिक्युशन आपल्याला बघायला मिळालं. डाव्या हाताच्या बॅटरसाठी थोडासा आतमध्ये येणारा बॉल आणि तो अक्षरशः लपेटला तिथे हिमांशूनं. 40 धावा अजूनही 33 करायचे आहेत. बॉल शिल्लक असतील त्यात इकडनं 13. पुन्हा त्याच दिशेने उडवलाय. क्या फाईन करत असताना फिल्डर दूरवरून येतात मिड विकेटचे. हिमांशू काय फटके खेळतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावबादचा देखील प्रयत्न केला होता विजयनं, परंतु 2 धावा बघता बघता पूर्ण झाल्या आणि आज दरम्यान 4 षटकांचा खेळ संपन्न. करण पाटीलच्या ओव्हरमध्ये आल्या 14 धावा आणि आता समीकरण उरलंय 12 चेंडू 31 ची गरज. चलते हम योगी पाटिल के पास. यस योगी. 12 गेंदे 31 रन. पेनल्टी मिड ओवर में कौन आएगा ये फिर से आप देख सकते हैं. आज के मुख्य अतिथि मशहूर पॉलिटिकल लीडर, मशहूर पर्सनालिटी, मशहूर बिजनेसमैन, मशहूर समाज सेवक और मशहूर क्रिकेट स्पॉन्सर दयानंद चोरगे साहब को और यंगेस्टर बिजनेसमैन बालाजी एकर्स के प्रोपराइटर विराज चोरगे साहब, माजी सरपंच वहाँ पर है, माजी सरपंच सुरेश पाटिल साहब और सभी मेहमानों का, मुख्य अतिथियों का हार्दिक स्वागत. शाम से दलवी का ये अद्भुत शो आप देख रहे हैं. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय मॅच मध्ये आता रोमांच वाढलेला आहे, संघर्ष त्या ठिकाणी वाढलाय आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये आता कुठेतरी ड्रायव्हिंग सीट घेण्याचा प्रयत्न केलाय तो भिवंडीकरांनी. अजय कदम बहुत ही सक्सेस रहे थे आज से 3 साल पहले धनेश कप वाशेरे में. कमाल के खिलाड़ी हैं. सिटी क्रिकेट में भी कदम ने अपने कदम जमाए. 12 गेंदे 31 रन. डू और डाई. अजय कदम, सौरभ मात्रे के लिए. खारी एंड से आते हुए उछाल दिया गेंद को, फील्डर के मस्तक पे दस्तक. 6 रन. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. रन मशीन ऑफ खारडी डोंबिवली आणि त्याच्या बॅट मधून आला दणदणीत सिक्सर. अजय कदम आणि त्याच्या विरुद्ध त्याचं स्वागत केलंय. ऍक्शन रिप्ले. खडे खडे समोर, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर. ग्रेट हिट, स्ट्रेट हिट. कितने जल्दी मैच बदल जाता है. क्रिकेट में चीजें बदलने में ज्यादा समय नहीं लगता है. बदल गया मैच. 11-25. दोनों बल्लेबाज अब बहुत ही खूंखार नजर आ रहे. 11 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. मोठ्या फॉर्मॅट मध्ये आहे ना बाबे सर, हेच तर फरक असं. एखादं षटक तुमच्या बाजूने आलं तर मॅच मग तिथून झुकत असते आणि खऱ्या अर्थाने इथून रोहितनं सुरुवात केली, परंतु हिमांशूचे जे 2 मोठे फटके होते ना, एक जो सिक्सर होता करण पाटीलच्या विरुद्ध, तिकडनं रन्स यायला सुरुवात झाली. बिल्कुल. देखिए जो स्टार कास्ट रहते हैं वहाँ पे आप उनको उंगली दो तो आपका हाथ खींच ले. आणि तसंही आपण आपल्या तालुक्याला या ठिकाणी रिप्रेझेंट करतो, म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी गुणवत्ता असेल म्हणून तर हे खेळाडू खेळतात कल्याण डोंबिवलीमधून आणि त्याचबरोबर भिवंडीमधून. त्याच्यामुळे संघर्ष फार मोठा पाहायला मिळतोय आणि आता इथून चर्चा करतात विजय केने देखील अजय कदम सोबत चर्चा करतोय, जेथे 11 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे. कौन से मुदस्सिर भी हमारे साथ जुड़ चुके हैं. आपका हम तय दिल से इस्तेकबाल कर रहे. 11-25. रन मशीन सौरभ मात्रे अपने बाजुओं को खोल चुके. अजय कदम
ओ तीखा जवाब, ये तीखा जवाब दिया है, परफेक्ट यॉर्कर, बाल बाल बच गए. जबरदस्त तिखट पलटवार त्या ठिकाणी चोख प्रत्युत्तर देत असताना अजय कदम या खेळाडूनं देखील भिवंडीचं सिटी क्रिकेट ही गाजवलं आणि आपल्या लोणाड गावाला रिप्रेझेंट करत असताना आपल्या ग्रामीणचं क्रिकेट देखील फार मोठ्या लेवलवर तो खेळलाय. त्याच्यामुळे या खेळाडूला कमी आखून लेखून चालणार नाही. अच्छी नोकझोंक चल रही है. 10 बॉल 25. 10-25. कदम बैकफुट पे गए, हैमर्ट किया है, शॉट में नहीं है दम, लेकिन अच्छा एफर्ट, लगभग 1 गज अंदर सेव करते हुए. 2 धावा मी म्हणेल वाचवल्यात आपल्या टीमसाठी. ज्या प्रकारे एफर्ट आपल्याला बघायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा मनोज घाटाल तिथे होता आणि आज दरम्यान 50 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 73 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना येणारे 9 बॉल आणि इथून 23 धावांची आवश्यकता आहे. मॅच इज ऑन नाव. मॅच मध्ये पलटवार कल्याण डोंबिवली. आज गेंदे मनोज घाटाल का पीछा कर रही है. 2 अच्छे कैच, ये अच्छी फील्डिंग. आगे रखी हुई गेंद, कवर ड्राइव, सीधा कवर पॉइंट पे, ओवर थ्रो हुआ है, ये रन महंगे पड़ सकते हैं. नाही डेफिनेटली इकडनं एकच धाव होती परंतु बलवान दळवीनं कुठेतरी जास्त ताकदीनं थ्रो करण्याचा प्रयत्न केला. किपरच्याही आवाका बाहेर तो बॉल होता आणि त्याच्यावरती एक अतिरिक्त धाव देखील मिळाली आणि पुन्हा स्ट्रायकिंग एंडला सौरभ आला. ज्या सौरभच्या बॅटमधून अजय कदमच्या विरुद्ध सिक्सर तुम्ही बघितला. हळूहळू आता इथून दबाव दोन्ही टीमवरती तुम्हाला बघायला मिळतो आणि प्रेक्षक वर्ग पहा. सपोर्टर्स भिवंडीचे जास्त आहेत कारण भिवंडीमध्ये सामना सुरू आहे परंतु कल्याण डोंबिवलीचे समर्थक देखील मोठ्या संख्येने असतीलच कारण अगदी कल्याण शहराच्या नजीक हे गाव बसलंय. 8-21. कदम फुल टॉस गेंद खेला है, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी, फिर मनोज घाटाल, 1 रन. 7 गेंदे और 20 रन. 7 चेंडू आणि 20 धावांची आता इथून आवश्यकता असेल. हा चेंडू अत्यंत महत्वाचा असेल. सिद्दीक सर ज्या प्रकारे आपण या मॅचचा विचार करतोय या बॉलवर मोठा फटका आला तर कल्याण डोंबिवली 11 मॅच मध्ये कुठेतरी मजबूत दिसेल आणि येथे जर डॉट बॉल आला तर डेफिनेटली आपण मजबूत स्थितीमध्ये भिवंडी 11 संघाला बघणार आहोत. ये जो हिमांशु मात्रे है ना, देखिए युवा डेविड गावर की तरह साइड से नजर आते हैं. शॉट भी वैसा खेला था. आणि जसे केस आहेत रचिन रवींद्रची आठवण येते. बिल्कुल मेरे मुंह की बात छीनी आपने. 7-20. 7 गेंदे 20 रन. इस गेंद पे बड़ा शॉट आया तो फिर गजब का मैच रहेगा. कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, बढ़िया फील्डिंग, 3 रन बचाए. क्या फिर मनोज घाटाल थे? अबे थे वहां पर. वाह, ये देखिए कितनी तेज निकल गई थी, बढ़िया एफर्ट. अब 6 गेंदे और कल्याण डोंबिवली स्टार्स के पास एक ही चारा है. अंपायर, तीसरे अंपायर को पूछा है बल्लेबाजों ने बीमर के लिए. चला तो बीमर साठी आता इथून DRS ची मागणी करण्यात आली आहे. रिव्ह्यू आपण घरी तर घेऊन जाणार नाही होत आणि त्याच्याचमुळे कदाचित हा वापरला असावा. तीसरे अंपायर को पूछा है. ग्रामीण टेनिस का ये बहुत ही खूबसूरत टेलीकास्ट आप देख रहे हैं. बल्ले के निचले एज से लगी थी. इट्स अ फेयर डिलीवरी. आप 6-19 डू और डाय, करो या मरो. नक्कीच एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय सामना, मैत्रीपूर्ण लढत आहे परंतु इथून दबदबा कोणाचा असेल याच्यासाठी लढत आपण पाहतोय. लक्षा चषक देवरुंग या स्पर्धेमध्ये 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता है. 6 balls are remaining and 19 more run to win. आने वाली 6 गेंदें 19 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. मान्यवर पाहुणे अगदी चोरगे साहेब देखील या ठिकाणी आपण पाहतोय. दयानंद चोरगे साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज आपण बघितलोय आणि अगदी योगी सर त्यांना एक मोठा सामना बघायला मिळालाय. हो निश्चितपणे आणि त्यांच्या सोबतीला पाहू शकाल त्यांचे लाडके सुपुत्र कुमार विराजी चोरगे यांना तुम्ही पाहू शकाल. सावतगावचे माजी सरपंच, गोल्डमॅन ऑफ सावत सुरेशजी पाटील, रोहिदाजी पाटील, निलेशजी चौधरी आणि सोपानजी पाटील
यांना सुद्धा आपण पाहू शकाल. सर्वांचं आपण करूया लक्ष ट्रॉफी 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि दरम्यान आपण पाहतोय की अंतिम षटक आणि प्रतीक वाकडे गोलंदाजी मार्कवर येतोय. सौदरपाडा एक्सप्रेस फुल टॉस, प्रतीक वाकडेचा बॉल हवेत, स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉल वरती येतोय. बॉल चुकीचा टाकला होता. इथून शुभम म्हात्रे डोक्यावर हात देतोय, परंतु इथे काय घडलंय, सौरभ मात्र त्या ठिकाणी बाद होणार. हिमांशूला स्ट्रायकिंग एंड हवं होतं आणि त्याच्याचमुळे सौरभ म्हात्रेला त्याची विकेट टाकावी लागली आहे. मोठा धक्का लागतोय कल्याण डोंबिवली 11 या टीमला. फुलटॉस चेंडूचा फायदा इथे घेता आलेला नाही. आता 5 बॉल 18 धावांची गरज आहे. लास्ट 5 बॉल्स आर रिमेनिंग अँड 18 मोर रन टू विन. 5 चेंडूंमध्ये 3 सिक्सर मारायचे. सध्या तुम्ही पाहतात महाराष्ट्राचा बायकर बँड केतन म्हात्रे देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि त्यांच्यासोबतच आपण बघतोय की अगदी या स्पर्धेचे आयोजक करण शेठ दळवी यांना देखील त्या ठिकाणी पाहतात आणि आकाश पाटील देसाई मोगी पाटील हे देखील या सामन्याचा आनंद घेताना. आणि अखंड ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की केतन म्हात्रे ज्या संघामध्ये खेळत होता चेन्नई सिंगम या टीमनं भारतातील इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्वात मोठी लीग जिंकण्याचा भीम पराक्रम केला. आणि आता 5 चेंडूंमध्ये करायच्या आहेत त्या 18 धावा. प्रतीक वाकडे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस, पुन्हा चुकी केली आहे. आणि यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक होता मनोज घाटाल, वन ऑफ द ग्रेट फिल्डर, आणि त्यानं पकडलाय झेल. या इनिंग मधील हा 3रा झेल. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. बिग विकेट. पाहतोय की खेळाडू बाद झाला शुभम म्हात्रे. त्याच्यासाठी खरं तर सौरभ म्हात्रेनं त्याची विकेट फेकली होती, मात्र आता शुभम देखील त्या ठिकाणी बाद झालाय. बॅक टू बॅक विकेट्स येत असताना आता समीकरण कठीण झालंय. प्रतीकला लेंथ सापडत नाहीये. प्रतीक वाकडेचा आपण जर विचार केला तर बॅक टू बॅक 2 फुल टॉस त्याने टाकलेत, त्यालाही लेंथ सापडली नाहीये. परंतु फलंदाज कुठेतरी चुका करतायत. आणि आता नवीन बॅटर आलाय प्रणित पाटील. 4 चेंडू 18 धावांची गरज आहे. आदरणीय विश्वनाथ पाटील यांचे देखील आगमन. पुन्हा फुल टॉस. प्रतीक आज असं वाटते की विकेटवर बॉलच टाकायचा नाहीये, ज्या प्रकारे गोलंदाजी त्यानं केली. एकच धाव तिथे मिळेल आणि आता हळूहळू आपण बघतोय तर विजयाकडे अग्रेसर होताना आपण म्हणू शकतो, कारण फुल टॉसवर तेवढा प्रॉमिसिंग टायमिंग आपल्याला बघायला मिळाला नाहीये. 3 बॉल 17 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल तो विक्रांत पाटील. विक्रांत पाटील एक सिनियर क्रिकेटर आहे, परंतु त्याचा क्रमांक आपण बघतोय की भरपूर लेट ऑर्डर मध्ये त्याला बॅटिंग करण्यासाठी पाठवलंय. आणि हेच कारण कल्याण डोंबिवली 11 थोडासा बॅकफुटला पाहायला मिळालाय. 3 बॉल 17ची गरज. प्रतीकचा बॉल लो फुल टॉस, पिक केला फुल लेंथला आणि पाठवलं सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर. विक्रांतच्या बॅट मधून येतोय हा दमदार हिट, संघर्षमय षटकार. सलग फुल टॉस तुम्हाला बघायला मिळाले आणि लो फुल टॉस होता आणि त्याचा फायदा योग्य तो. त्या चेंडूची दशा योग्य लावली आहे त्यांनी, चेंडूला योग्य दिशा देखील दिलेली आहे. 2 बॉल आणि 11 धावांची गरज. सामना प्रेक्षकांना जो हवा होता तसा सामना आता मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना प्रेक्षणीय मॅच, एक्झिबिशन मॅच. आणि पहा प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहताय, अगदी क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक. 2 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. प्रतीक वाकडे अत्यंत महत्वाचा बॉल विक्रांत समोर. पुन्हा ऑन साइडला पुलचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक तेथे उपस्थित. आणि आता फायनली सुटकेचा श्वास घेतला असावा तो प्रतीक वाकडेनं,
कारण आता सामना आलाय शेवटचा एक बॉल 10ची गरज. भिवंडीकरांनी सांगितलंय इलाका भी हमारा और धमाका भी हम करेंगे. राडा आम्हीच करणार कारण हा वाडा आमचा आहे. 73 धावांचं लक्ष होतं आणि आता एक लिगल बॉल. प्रतीक तयार आणि तो लिगल बॉल आला आणि याचबरोबर भिवंडीकरांनी या प्रेक्षणीय लढतीमध्ये कल्याण डोंबिवली क्रिकेट संघाला पराभवाची धूळ चारली आहे आणि विजयाचा शिक्का मोर्तब करत असताना विजयी झेंडा काढलाय. अभिनंदन भिवंडी 11 आणि हार्ड लक कल्याण डोंबिवली. हार्ड लक. इथे आलात ही प्रेक्षणीय लढत खेळण्यासाठी